आणि यानंतर बातमी सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीशी संबंधित आहे। अजित पवारांचं निधन झाल्याच्या नंतर अवघ्या 3 ते 4 दिवसातच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। पण त्यांच्या शपथविधी सोहळ्यावरती एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांकडनं नेत्यांकडनं प्रतिक्रिया उमटलेली, जी अर्थात नकारात्मक होती। दरम्यान शिवसेनेच्या आमदारांनी तेव्हा इतके घाईत शपथविधी कशासाठी केला गेला असा सूर सुद्धा लावलेला पाहायला मिळाला। पण आता माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। शिंदेंना शपथविधीची कल्पना दिलेली होती आणि काही आमदारांकडनं झालेली वक्तव्य असंवेदनशील असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली। त्यामुळे शिवसेना भाजपतल्या समन्वयाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। तर मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलं माझा महाराष्ट्र माझं विजन कार्यक्रमात आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर उदय सामंत ज्यांनी तेव्हा सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत थोडासा विरोधाचा सूर लावलेला होता, त्यांनी सारवासारव कशी केली आता ती सुद्धा पाहूया। शिंदे साहेबांशी बोलूनच या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि काही मंत्री बोलले खरं आहे आणि मलाही आश्चर्य आहे, कारण त्यावेळी तसं बोलणं इनसेन्सिटिव्ह होतं, इनसेन्सिटिव्ह होतं। त्यांनाही हे माहिती होतं की शपथविधी का होतोय, कोणाचा होतोय, सगळं माहिती होतं। तरी देखील त्यांनी अशी प्रतिक्रिया का दिली हे मलाही अनाकलनीय आहे आणि मला ते आवडलं नाही। मी त्याच्यावर काही बोललो नाही, पण मला ते नाही आवडलं। मी असं म्हटलं होतं की 3 दिवसानंतर जो शपथविधी झाला त्याच्यामध्ये सोशल मीडियावर असं म्हटलं जातंय की हा 3 दिवसात इतक्या लवकर का झाला, हे मी म्हटलं होतं। मी माझं वैयक्तिक मत मांडत असताना स्पष्ट हेच मांडलेलं आहे, तुम्ही काढून बघा की माननीय सुनेत्राबाईंनी अजितदादांचा वारसा अतिशय सक्षमपणानं पुढे घेऊन जातील याची मला पूर्ण खात्री आहे। हे माझं पहिलं स्टेटमेंट होतं आणि त्याच्यानंतर मी असं म्हटलं होतं की सोशल मीडियावरनं आणि जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो दूर करणं आवश्यक आहे। मी कधी असं म्हटलेलं नाही की त्यांनी घाई करून शपथ घेतली आहे।